नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 वरती बोलण्याआधी मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष असे आभार मानतो। अध्यक्ष महोदय, हा महिना राज्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान म्हणून बलिदान मास म्हणून साजरा केला जातो। अध्यक्ष महोदय, या बलिदान मासामध्ये आपण हे धर्मरक्षणासाठी जे छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं होतं आणि हा सगळा विषय डोळ्यासमोर ठेवून हे जर विधेयक आणले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे विशेष असे आभार मानतो। अध्यक्ष महोदय, माझ्या आधी बोलत असताना अनेक सदस्यांनी फंडामेंटल राईट्सचा उल्लेख केला होता। अध्यक्ष महोदय, या फंडामेंटल राईट्सवर बोलत असताना अध्यक्ष महोदय, राईट ऑफ इक्वलिटी ज्याच्यामध्ये आर्टिकल 14 टू आर्टिकल 18 याचा उल्लेख आहे, त्याचबरोबर राईट टू फ्रीडम आर्टिकल 19 ते आर्टिकल 22 याचा उल्लेख आहे, त्याचबरोबर राईट ऑफ फ्रीडम ऑफ रिलिजन याच्यामध्ये आर्टिकल 25 टू आर्टिकल 28 याचा उल्लेख आहे। अध्यक्ष महोदय, हे करत असताना एक दिशाभूल आमची सगळ्यांची केली जाते। हे करत असताना एक सांगितलं जातं की कुठेतरी संविधानाला या ठिकाणी धक्का बसणार आहे। अध्यक्ष महोदय, असाच प्रचार 2019 ला केला गेला होता आणि संविधान बदलणार हा विषारी प्रचार अध्यक्ष महोदय झाला होता। आज या आर्टिकलवर बोलत असता, या बिलावरती बोलत असताना आर्टिकल 15 अध्यक्ष महोदय, प्रतोद साहेब योग्यच बोलतोय, चुकीचं काही बोलणार नाही। आर्टिकल 15 मध्ये प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन असा उल्लेख अध्यक्ष महोदय, याच्यावरती जातीवरती समाजावरती कोणताही मतभेद आपल्याला करता येत नाही। हे असताना सुद्धा अध्यक्ष महोदय, या देशामध्ये या राज्यामध्ये रिझर्वेशन आहे आणि ज्यावेळेस रिझर्वेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस कुठे अर्ज भरतो किंवा त्या ठिकाणी कुठे ऍडमिशन घ्यायला जातो, आम्हाला आमच्या जातीचा समाजाचा उल्लेख करावा लागतो। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस आपण कायदा घेऊन येतो, कायद्याला संरक्षण करणं सुद्धा तुमची आमची सर्वांची एक सामूहिक जबाबदारी असते। त्यामुळे या बिलाच्या माध्यमातून नक्कीच एक मोठं संरक्षण होणार आहे। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जो प्रकरण क्रमांक 2 मध्ये हा प्रकरण 2 मधला जो 4 नंबरचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये केवळ बेकायदेशीर धर्मांतर प्रयोजनासाठी विधीपूर्वक केलेल्या कोणत्याही विवाह, मी हा संपूर्ण वाचत नाही, वेळ घालवत नाही अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये आपण करत असताना मुद्दाच मांडतो अध्यक्ष महोदय। माझी फक्त एकच विनंती आहे की ह्या विधेयकामध्ये हा विधेयक रेट्रोस्पेक्ट इफेक्टने लागू होणार आहे का? आज अनेक पीडित आमच्या माता भगिनी आहेत की ज्यांचं कुठेतरी शोषण भूतकाळामध्ये झालेलं आहे। उद्या या कायद्याचा फायदा घेऊन आमच्या ह्या अशा माता भगिनींना कुठेतरी फायदा झाला पाहिजे। उद्या जर हा निकाल त्यांच्या बाजूने लागला तर विधेयकाच्या आधी यांचं जर धर्मांतरण झालं असेल तर त्यांना मध्ये सुद्धा ही अमेंडमेंट आणता आली पाहिजे, ही अमेंडमेंट आणावी अशी माझी सरकारला आपल्या मार्फत विनंती अध्यक्ष महोदय। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।